नमस्कार नमस्कार पार्ले बेक्समिट मारी प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स नेरालाइक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज मी तुम्हाला दोन उदाहरणं देणार. समजा मी असं म्हणालो की एका महिलेचा नवरा ऑफिसमधून संध्याकाळी 7 वाजता येतो ग असं सांगून परस्पर एका परक्या महिलेबरोबर पळून गेला, म्हणजे त्याने तिला फसवलं. आणि मी तुम्हाला असं जर म्हणालो की एका महिलेचा नवरा ऑफिसमधून तिला म्हणाला की रात्री 11 वाजता येईन ग, आणि अचानक 7 वाजता तो मस्तपैकी असा एक गजरा घेऊन आला, तर याचा अर्थ काय, त्याने तिला फसवलंच. पण ऐकायला बरं काय वाटतं? नाही, दोन्ही उदाहरणांमध्ये फसवणूक आहे, पण आवडतं तेच ज्यात आनंद आहे. फसवलं गेलं तरीही आनंद आहे. हे सांगण्यामागचं कारण असं की आजचे आपले पाहुणे गेली अनेक वर्ष प्रेक्षकांची जाहीर फसवणूक करतायत हो, पण तरीही ते तुमचे लाडके आहेत, कारण ते फसवतात. त्यात थोडा आनंद असतो आणि भरपूर हसवणूक असते. ज्यांनी बोलक्या बाहुल्यांच्या खेळाला अर्धवट राव या आपल्या साथीदाराला घेऊन पूर्णत्व आणि जगभरात एक वलय प्राप्त करून दिलं, आपले आजचे पाहुणे तेच आहेत. आपण स्वागत करू त्यांचं, रामदास पाध्ये यांचं. ससा मी दिसतो असा मला पाध्ये बुवांनी घडवलं. ससा मी दिसतो असा मला पाध्ये बुवांनी घडवलं. ते बोलतात आम्ही बोलतो, ते हसतात आम्ही हसतो, हा खेळ आमुच्या दोघाचा. ससा कानाला खडा. तुमचं स्वागतही केलेलं आहे बरोबर. तुमच्या बोलक्या बाहुल्यांनी. अच्छा, मला सांगा पाध्ये साहेब की बोलक्या बाहुल्या हा जो प्रकार आहे तो बऱ्याच लोकांनी पाहिला, शेकडो हजारो करोडो लोकांनी पाहिलाय. पण नेमकं ते काय आहे, हे सुरुवात कुठे झाली आणि आपल्याकडे कधी आलं आणि तुमच्याकडे कसं आलं? बोलक्या बाहुल्या म्हणजे जो बाहुलीकार असतो, म्हणजे परफॉर्मर असतो, तो वेगळ्या आवाजात बोलतो आणि त्याच वेळेला लोकांना ते नकळत बोलतो आणि आपल्यापेक्षा वेगळा आवाज काढतो त्या शब्दभ्रम. बाहुलीसाठी. याला शब्दभ्रम किंवा आपण भ्रम निर्माण करतो, पण तो चांगल्या प्रकारचा भ्रम असतो. ही कला आपल्याकडे तशी पूर्वंपार चालत आली आहे, पण माझ्या वडिलांनी अगदी सुरुवातीला म्हणजे 1916-17च्या मध्ये, म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त, 100 वर्षापेक्षा जास्त ही सुरुवात केली. म्हणजे भारतातले ते पहिले होते का शब्द? म्हणजे बाहुल्या घेऊन करणारे ते पहिले, मला वाटतं भारतातले बोलक्या बाहुल्यांचे जनक असं आपण म्हणू शकतो. आणि त्यावेळेला ते 2 तोंडाच्या सहाय्याने हा शब्दभ्रमाचा कार्यक्रम करत. पण त्यांना हे सुचलं कुठून? पहिले वर्ल्ड वॉर जी झाली तर त्याच्यात एक सोल्जर आला होता आणि त्यांनी शब्दभ्रमाचे कार्यक्रम केले होते. ते बघून त्यांना कुतूहल निर्माण झालं आणि मग त्यांनी परदेशातून पुस्तकं मागवली, ही कला शिकले आणि 2 मासच्या साह्याने किंवा होळीची सोंग जी असतात त्यांना घेऊन त्यांनी कार्यक्रम सुरुवात केले आणि त्यांचं नाव ठेवलं होतं चक्रम शास्त्री आणि दंडी काका. चक्रम शास्त्रीचं मग इंग्रजी कार्यक्रम करायला लागले, मिस्टर क्रेझी झाले त्याचे. आणि मिस्टर क्रेझीचे मग मराठीत काय बोलावं या ना, मग अर्धवट बोलायला लागले आणि मग अर्धवटचा आमचा अर्धवटराव झाला. वया परत हळूहळू आणि परदेशातून आमचा अर्धवटराव इथे आला आणि सर्वांना तो हळूहळू माहीत झाला. म्हणजे समोर कोणी शिकवायला नसताना केवळ पुस्तकाच्या आधाराने, म्हणजे जवळजवळ आपण ज्याला एकलव्याच्या असं म्हणू शकता. मग त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे शिकू लागलात? नाही, मी वयाच्या 6व्या वर्षी अर्धवटराव आवडाबाई बोलताना बघितले. पण तेव्हा तुम्हाला हे अंदाज नव्हे कोण बोलतं हे कळत नाही, मला ते आरशासमोर प्रॅक्टिस करायचे वडील. तर मला वाटलं अर्धवटराव हा शब्द देखील मला फार कठीण वाटत होता त्यावेळी बोलायला. तर हे बोलतात हे मला कुतूहल निर्माण झालं आणि मी वडिलांना सांगितलं, तुमच्याबरोबर बोलतात तसे माझ्याबरोबर बोलतील का हे? तो म्हणाला बोलतील.
मग बोलायला लागलो, बोलत नाही. मी सांगितलं तसं तू ऐकलंस तर तुझ्याबरोबर बोलतील. हां. आणि मग माझा शब्दभ्रमाचा रियाज सुरू झाला. बरं, मग याचा कुठे तुम्ही शिक्षणक्रम किंवा ह्याचा काही अभ्यास किंवा ह्याची काही पदवी वगैरे असं काही घेतली का? नाही, म्हणजे वडिलांकडे मी जवळजवळ 11 वर्ष हे रियाज करत होतो, अभ्यास करत होतो. आणि नंतर 11 वर्षानंतर मला परवानगी दिली पहिला कार्यक्रम करायला. 1 मे 1967, मला अजून आठवतं, मुंबईच्या महाराष्ट्र राज्याचा 7वा वर्धापन दिन. त्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये होता. माझा पहिला प्रयोग मी केला 67 साली 1 मे, आणि 8 मेला दुर्दैवाने माझे वडील गेले अचानक हृदयविकाराच्या झटक्याने. पण त्याच्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं, आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर मी अमेरिकेत पहिल्यांदी CBS कंपनीमध्ये, टेलिव्हिजन कंपनीमध्ये कार्यक्रम केला अर्धवटरावला घेऊन. तिथून जाऊन आल्यावर अमेरिकेहून मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. जवळजवळ प्रत्येकाने मला सांगितलं, वेड्यात काढलं की तू 2 वेळचं तुला अन्न मिळणार नाही. पण मी ठरवलं होतं नोकरी सोडायची, कानाला खडा, पुन्हा ॲज अ इंजिनियर म्हणून नोकरी नाही करणार. आणि मी केलं. पण काय आहे माहिती आहे का पांडेसाहेब, त्या काळामध्ये देशाला इंजिनियरची गरज होती. हो, पोलक्या बाहुल्यांचे प्रयोग करण्याची नव्हती. नाही नाही, ते बरोबर आहे. पण हे गंमत म्हणून. नाही नाही, बरोबर आहे. आई म्हणाली नाही तुला करायचं असेल तर तू कर. भाऊ म्हणाला ॲज अ इंजिनियर तू काम केलंस तर तुला नक्की 2 पैसे जास्त मिळतील. पण इंजिनियर खूप आहेत, शब्दभ्रमकार आपल्या भारतात कोणी नाही. मला हे हवं होतं तुमच्याकडे, म्हणून तर असा प्रश्न तेच विचारला तुम्हाला. आणि माझं अंतिम ध्येय मी ठेवलं, लास वेगासमध्ये माझा मी कार्यक्रम करणार. त्याच्यासाठी मला 20-25 वर्ष घालवायला लागली. वा, म्हणजे 25 वर्ष तुम्ही ध्येयाचा पाठपुरावा केलात. क्या बात आहे, क्या बात, क्या बात. नाही, पण मला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. म्हणजे त्याच्याशिवाय मला जमलं नसतं असं मला वाटतं. आणि काय माहिती आहे का, मी खूप मनापासून माझ्या बाहुल्यांच्यावर प्रेम करतो. म्हणजे किती करतो ते मी सांगू शकत नाही. त्यामुळे त्या प्रेमामुळे मी हे करू शकलो असं मला. म्हणजे तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, त्यांची काळजी घेता. काळजी. कशी काळजी घेता म्हणजे? आता काळजी म्हणजे मी माझ्या मुलांसारखं त्यांना मानतो. म्हणजे मी काळजी खूप घेतो. एक मिनिट. तुम्ही त्यांना तुमच्या मुलांसारखं मानता? हो. बरं, तुमचा हा मानलेला मुलगा हां. काय म्हणतोय जरा बघूया. अरे कसली काळजी घेतो आणि कसले काय. अरे आता खरं सांगू काय, एरवी मी त्यांच्या तोंडचे शब्द बोलतो, पण आज मी त्यांच्या मनातलं बोलायला तुमच्याकडे येतोय, कानाला खडा लावून. आता तुमची बोलती बंद होणार आणि माझा आवाज सुरू होणार. अहो हा आला तर आणखीन गोंधळ करेल. बघा, तुमच्या मानलेल्या मुलाचं तुमच्याबद्दल काय मत आहे, त्याला अजून बोलायचं आहे. येऊ दे का? येऊ दे. या. अर्धवटराव. काय कसं काय कराय ना. अरे काय म्हणायचं ना, अरे का हो? काही म्हटलं तरी चालेल. पण मी अहो म्हणतो. हा चालेल. कारण ते राव आहेत. हा राव आहे. अहो अर्धवटराव, काय हे तर म्हणाले की ते मुलासारखी काळजी घेतात तुमची. अहो कसल्या मुलासारखं. या जगभर हा फिरतो बिझनेस क्लास मध्ये, आणि मला आणि माझ्या आवडीला अरे बॅगेमध्ये कोंडून ठेवतो, आणि स्वतःच्या आवडीला बाजूला ठेवतो असा. अरे काय म्हणजे तुला असं म्हणायचंय का की ह्यांचे सगळे कार्यक्रम होतात ते सगळे तुझ्या जीवावर होतात, आणि ह्यांची मात्र चैन चाललेली असते, तू बिचारा सहन करत असतोस. अरे माझ्या जीवावर नाही तर याला कोण बोलवतोय हो.
अरे पण असं काय, तुझी छान काळजी घेतात, तुझ्या अंगातले कपडे काय सूट बाग सगळा फर्स्ट क्लास आहे. अरे कसले काय, अरे तुमचा पण शर्ट छान आहे हो. पण तुमचा जास्ती चांगला आहे. काय मस्त आहे, मस्त. खूप महागातला असेल नाही? कसला महागातला. अरे स्वतःच्या मुलाचे कपडे फाडतात आणि मला कोट शिवतात. चाल ए अरे काय मला तू असं लाच काढायचंच ठरवलंय का? नाही, कानाला खडा घेणार, मला पुन्हा बोलवणार नाही इथे. अरे बाळा बाळा, अरे सॉरी बाळा नाही, अर्धवटराव. अर्धवटराव, तुझे काय काय खडे आहेत तुझ्या वडिलांबद्दल कानाला? हा, आता काय काय सांगू हो. खडे म्हणजे अहो कानाला दडे बसलेत खडे जाऊन जाऊन. मग आता काय करणार? थांबा जरा. टिंग 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 हे काय? टिंग 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 टिंग. हे काय? कानाचे खडे काढले. अर्धवट राव, आता या खड्यांचं काय करणार? या खड्यांचं डूल बनवणार माझ्या आवडाबाईला इयरिंग्स. आवडा बाई? हा, आमची आवडी. ए मला वाटलं तुम्हीच आवडाबाई. हं? अरे काय हे काय? आपण अर्धवटराव, अरे तुला आधी कोण ओळखत होतं? यांच्यामुळे तू जगभर सगळीकडे पोहोचला. एवढ्या लहान वयात त्यांनी तुला किती नाव मिळवून दिलं. लहान वयात? अहो माझा जन्म होऊन किती वर्ष झाली माहितीये? मी 100 वर्षाचा आहे. 100. काय? एक मिनिट थांबा जरा, मी जरा विचारतो तुझ्या मानलेल्या वडिलांना. 100 वर्षाचा आहे? हो, म्हणजे आमचा अर्धवटरावनं खरा वडिलांनी जसं मी सांगितलं, बर. वडिलांच्या वेळचा याचा जन्म त्या, आहे. हो. म्हणजे 1916 आणि 17च्या मधला याचा जन्म म्हणजे आहे. 101 वर्षाचा आहे. 101. पुढच्या वर्षी 102 नॉट आउट. बापरे. पण काय रे बाबा, तुझे काही केस पिकले नाहीत, काही नाही? हा, हो मी एव्हरग्रीन आपल्या देवानंद सारखा. पण पादेसाहेब, तुम्ही याला सांगितलं का की त्यांनी एक माझ्या मते जागतिक विक्रम वगैरे केला असेल? 101 वर्ष तो काम करतोय. म्हणजे खरोखर म्हणजे विक्रम आहे असं मी म्हणायला लागेल, कारण जगभरात आम्ही फिरलो. आमचा अर्धवटराव 100 वर्षांचा झाला आहे आणि अजूनही तो बोलतो आहे. हा खरोखर बाहुली जगतात जागतिक विक्रम असा आहे. वा अर्धवटराव, वा 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 वा, धन्यवाद धन्यवाद. बघ, तुझ्या वडिलांनी सगळी कदर ठेवली तुझी. सगळ्या जगाला सांगितलं त्यांनी आज. मग अहो हे वडील नाही, याचे वडील ते माझे वडील. हो नाही, हे बरोबर आहे. माझ्या वडिलांनी याचा म्हणजे जन्म पाहिलेला आहे. पण मग त्याचं लग्न तुम्हीच लावून दिलं ना? अं, म्हणजे मला वाटतं जगातलं हे एकमेव उदाहरण असेल की नाही, म्हणजे माझ्या वडिलांनी वायके पाध्ये यांनीच याचं लग्न लावून दिलं आणि नंतर याची बायको आली आवडाबाई. बर. आवडाबाई. मला काहीतरीच वाटत. आवडी कुठे? हे बरं मला सांग, तुझ्या आवडीबद्दल तू ठाम राहिलास, पण यांच्या आवडी निवडी बदलत गेल्या का? अहो याच्या आवडी निवडी किती बदलत गेल्या ते माहिती नाही. याची आवडी आल्यावर याच्या भयंकरच आवडी निवडी बदलल्या. मग ठीक आहे, आपण त्यांच्या आवडीला बोलूया. त्यांच्या समोर होऊन जाऊत काय ते काय? कुठे आहे? अरे आहे कुठे आहे? इथे तू झाक मार बरं. अर्धवटराव, तू झाक मार. आवडी. नमस्कार आवडाबाई, नमस्कार. या कार्यक्रमात तुमचं स्वागत असो. अय्या नमस्कार. हा, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचं लग्न झालं हो त्याच्या आधी तुम्हाला ह्या जगताबद्दल काही माहिती होती का? काही प्रेक्षक म्हणूनच फक्त? हो, प्रेक्षक म्हणूनच. म्हणजे मी 9वी 10वीत असताना रामदासजींचे कार्यक्रम टीव्हीवर पाहिले होते
म्हणजे त्या काळी बरेच दूरदर्शनच जास्त प्रसिद्ध होतं, त्यामुळे दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम पाहिले होते. त्यांची एक मुलाखत पाहिली होती आणि जेव्हा त्यांचे केस पाहिले ना, तेव्हा मला वाटलं हा नक्की म्हणजे केस यांचे खरे आहेत का विग लावलाय असं तेव्हा वाटलं होतं. म्हणजे नंतर मग केस ओढून बघायची संधी मिळाली लग्नानंतर. पण म्हणजे ते केस ओढून बघायची संधी मिळावी म्हणून तुम्ही त्यांची ओळख करून घेतली आणि त्यातून काही जुळलं असं नाही ना? नाही, कानाला खडा पण लावते मग असं जुळलं काही कसं? झालं नाही. जुळलं म्हणजे असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात, पण या ठिकाणी आमचं लग्न चक्क संगीतकार, आत्ताच ते नुकतंच त्यांचं निधन झालं, यशवंत देव यांच्याकडे मी गाणं शिकत होते आणि त्यांची बायको ही रामदासची चुलत बहीण, त्यांनी आमचं चक्क देवांनी लग्न जमवलं. प्रपोज त्यांनीच केलं असेल ना? नाही, नाही. ते हजर जबाबी मिश्किल वगैरे बाहेर आहेत, पण घरात अगदी अबोल आणि शांत मीच प्रपोज केलं खरं म्हणजे. माझा इनिशियल. काय हरकत आहे? घरात गप्प बसता का बसावं लागतं? नाही म्हणजे ते आता गप्प बसावं लागतं किंबहुना आता 40 वर्षानंतर त्यांना तर प्रॅक्टिस झाली आहे. गप्पा बसायची. अर्धवटराव, काय कसं प्रपोज केलं तिला? लाज वाटते. अरे तुला लाजायला काय झालंय? ती लाजली ना पहिल्यांदी. हो ना, मी विचारल्यावर ती म्हणाली इश्या काहीतरीच काय. अरे तू कशाला तिचा आवाज काढतो? नाही, काय माहितीये का, हे जोडपं म्हणून रामदासच्या वडिलांनीच यांना इंट्रोड्यूस केलं. हिला पण इंग्लंडहून आणलं आणि नंतर त्या दोघांच्या तर्फे त्यांनी म्हणजे आधी लग्न लावलं आणि लग्नाला खूप माणसं आली? लग्नाला खूप माणसं आली होती. किती लोक आले होते एवढा बाई? माझे सासू सासरे, हं. त्याच्यानंतर भटजी, हं. मित्रमंडळी हं. आणि आमची 2 मुलं शामू आणि गंपू. ए, तुमच्या लग्नाला 2 मुलं? हे काय? अरे काय आहे काय हे? ते सिक्रेट आहे. नाही म्हणजे काय झालं माहितीये का, काय आहे हे? नाही म्हणजे तसं सांगेल, ही सांगेल, मला काहीतरीच वाटतं सांगायला. नाही म्हणजे खरं कारण सांगू का, हे जरा हॉलिवूड स्टाईल होतंय, पण यांच्या दोघांच्या आधी यांची मुलं शामू आणि गंपू ही सुद्धा वडिलांनी रामदासच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांनी आधीच आणलेली होती, त्यामुळे ती त्यांची 2 मुलं त्यांच्या लग्नात सुद्धा हजर होती. हे फार अनयुज्युअल आहे नाही का? हो, म्हणजे गांधर्व विवाह. हा, आधी मग गांधर्व पत्रिका विवाह काय झाला. आली होती? आमच्या आई आणि- बाबांच्या लग्नाला यायचं असं? त्या दोघांची मग यांचं जसं लग्नाआधी होतं तसं तुमचं काही कुठे? नाही माझं तसं काही नाही लग्न. सांगू का कॉलेजमधल्या भानगडी? हा? आता ह्या आहेत म्हणून सांगत नाही, नाहीतर सगळं सांगितलं असतं. ती कोणती ही आपली नाही सांगा कानाला काय खडे लावले तरी सांगा ते. कोण आहे सांग, मला तरी कळू दे अर्धवटरा, मला तरी कळू देत, मला हे काहीच माहित नाही यांचा. अरे कळून तुम्ही आता काय करणार आहात? एवढं वर्ष झाली लग्नाला. बरोबर आहे. माफ किया, सबको माफ किया. ओके, जाने दो. जाने दो. इतक्या चिठ्ठ्या चपात्या आहेत माझ्याकडे, एक जरी उघडली ना तर याला खायची वांदे होतील घरात. अहो किती भानगडी असाव्यात माणसाच्या. चला. नाही मी खरंच सांगतो, म्हणजे मला ना जिवंत बाहुल्यांबद्दल जास्त आकर्षण नव्हतं, या निर्जीव बाहुल्यांच्या बद्दलच निर्जीव आकर्षण होतं. बाहुल्यांबद्दल जास्त आकर्षण म्हणून मी यांची ही कला चालू दिली आहे, कळलं का? बरं मला सांगा, तुम्ही काय कानाला खडे लावलेत यांच्या या सगळ्या याच्यावरनं? अहो, आता नवरा म्हटलं की कानाला कमीत कमी एक 10-20 खडे तरी लावायलाच लागतात. अरे बापरे. बघा सगळ्यांना पटलंय. तुम्हाला गंमत सांगते, आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही दादरला राहत होतो आणि दादरला तुम्हाला माहिती आहे आपली साड्यांची नगरीच आहे दादर, म्हणजे अनेक साड्यांची सुंदर सुंदर दुकानं. तर एकदा आम्ही लग्न झाल्या असं नुकतंच तिथे फिरायला गेलो होतो दादर, तर एका दुकानात अतिशय एक सुंदर साडी होती. तर मी म्हटलं अय्या काय सुंदर साडी आहे ना. तर रामदासजी म्हणाले हो फारच सुंदर साडी आहे. तर आणि म्हणाले पण आपल्या आवडाबाईला छान दिसेल नाही. आपल्या म्हणतोय ते आपल्या, अरे माझी आहे आवडीची. यांच्याकडे तर या स्वयंपाक करत असतील ना सगळा, पण त्यांच्याकडनं काही शिकलं पाहिजे तुम्ही. हा, नाही हो, मी करते का अर्धवटराव स्वयंपाक, सांग बरं. आता लौकिक अर्थाने सगळ्यांना सांगायला या स्वयंपाक करतात, हा. पण खरी अंदर की बात सांगा. हा.
अंदर की बात बाहेर येऊ दे आता. माझ्या कानाशी तो भलत सलत काहीतरी बोलतोय. अहो हे काय काय करतात ते मी आता सांगत नाही. स्वयंपाक फक्त एकच, म्हणजे भांड्यांचं सांगू का? कसलं ते भांडी धुतात वगैरे. काय अर्धवटराव, तुम्ही काय काय कामं करता म्हणजे करावी लागतात आवडाक्कासाठी? अहो कसली कामं करतो? आपलं स्टेजवर गेलं, 4 लोकांच्या बरोबर बोलायचं आणि नंतर आपलं बॅगेमध्ये झोपा काढायच्या. एक बरं आहे, पण आम्ही 2 जण एकाच बॅगेत झोपतो. मला सांगायला खूप बरं वाटतं की आमच्या अर्धवटरावांची 100 8 ते 9 देशात वेगवेगळ्या ठिकाणी 17 ते 18 ठिकाणी साजरी झाली आहे. त्याचा सांगता समारंभ आम्ही आपल्या भारतात नाही, आपल्या मुंबईत करणार आहोत लवकरच. काय अर्धवटराव? हा, आपलं मुंबई करणार आहोत. बरं, आता अर्धवटराव आणि आवडाक्का, तुमची मुलं कुठे आहेत? अरे या रे सगळेजण, कुठे आहात की नाही? हा, या बाळानो सारे या, लवकर लवकर सारे या, लवकर लवकर सारे या, सगळे मिळून मजा करा. या बाळानो या रे या, लवकर लवकर सारे या. या हे आपले अर्धवटराव आणि आवडाबाई यांच्या संसार वृक्षावरची 2 फुलं, नाही का? हा, हा. यातला मोठा कोण आणि धाकटा कोण अर्धवटराव? बाबा. हा की हा, अडम तडम तडतड वाजा उठकाट. हे काय? अडमतडम काय माहित नाही कुठला कोणतो? अहो मोने काका, मी सांगू का? अहो त्यांची 2000 मुलं आहेत, त्यांना लक्षात नाहीये हो. अहो आमच्याकडे म्हणजे किती मुलं आहेत हे सांगू शकत नाही आम्ही. आमच्याकडे कुटुंब नियोजन वगैरे काही प्रकारच नाही. बर, आता मला सांगा, शामू आणि गंपू, काय तुमच्या वडिलांच्या बाबतीत तुमचे काय कानाचे खडे आहेत? कानाचा खडा म्हणजे मी तुम्हाला सांगतो की वडिलांबद्दल, माझ्या वडिलांबद्दल एक कानाला खडा असा मी म्हणजे शिष्याचा गुरु कानाला खडा? नाही, पण तोच चांगला आहे असं मला वाटतं. एक दिवस आम्ही सगळे कार्यक्रम करत होतो, परदेशात होतो, आणि कार्यक्रम झाला आणि मी पपेट असंच टाकलं पटकन आणि मग मी निघून गेलो. आणि त्याच्यानंतर मला वडील आले आणि ओरडले की भावली तू अशी कशी काय टाकतोस, साफ चुकीचं आहे. आणि वडिलांनी मला एक गोष्ट अशी सांगितली की तुझं जे सोल आहे ते तू असं टाकलंस तर कसं चालेल. म्हणून तेव्हापासून मी कानाला खडा लावला की मी असं पपेट टाकणार नाही. पण म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांना तुम्ही अचेतन समजायला तयार नाही, सचेतन समजता. तुम्ही त्यांना जिवंत माणसं समजता. अगदी प्रामाणिक. मला या माझ्या बावल्या, म्हणजे माझ्याकडे खरोखरच 2000 पेक्षा माझी मुलं आहेत. मी बावल्या म्हणत नाही कुठल्याच माझ्या बावल्याला. माझी 2000 मुलं आहेत. आणि हा कार्यक्रम करत असताना तुमचा थोडक्यात म्हणजे परकारा प्रवेश असतो. म्हणजे मी बोलतो बरोबर, आणि हा बोलतो नाही, म्हणजे अर्धवटराव बोलतो तेव्हा माझा आवाज बदलून मी बोलत असतो. पण ते तुमचं दुसरं मन असतं असं मला वाटतं. तुम्ही जिथपर्यंत या बाहुल्याशी एकरूप झालेला नसाल तिथपर्यंत तुमचा कार्यक्रम कधीही चांगला होत नाही. आणि त्याचं एकच उदाहरण देतो. आमचा ससोबा आहे. ससोबा बरोबर मी काम करत होतो, बोलत होतो प्रेक्षकांशी. बोलता बोलता मी असा रंगमंचाच्या अगदी कॉर्नरला टोकावर उभा राहिलो आणि बोलत होतो. म्हणजे एक पाऊल पुढे, एक पाऊल पडलं असतं तर मी पडलो असतो. आणि अगदी खरं सांगतो तुम्हाला, माझा ससोबा हातात होता, माझं लक्ष नव्हतं खाली.
तरी ससोबा बोलला, अरे पायरी सांभाळून राहा, अरे पाऊल घसरलं तर दात पडतील तुझे. लोक हसले आणि मी खाली बघितलं आणि खरंच माझं एक पाऊल जरी गेलं असतं तरी कपाळ मोक्ष झाला. बरं, तुम्ही घरातले सगळेजण 2-2, 3-3, 4-4, 5-5 आवाजात बोलता. 2000 तुमच्या म्हणजे खूप. मग तुमच्या घरामध्ये फक्त स्वतःच्या आवाजात बोलणार कोणी आहे का? आहे कोण आहे मला माहितीये ती समोर बसलेली आहे. काय याची बायको रिजुता आणि याची नमस्कार नमस्कार, आपलं स्वागत असो या कार्यक्रमामध्ये. आपलं नाव काय? माझं नाव रुजुता. बर, मग तुम्ही फक्त स्वतःच्या आवाजात बोलता. हो. जसं आपण आता हे म्हणाले आता की तुम्हाला माहितीये का मोने काका, आज आम्ही या छोट्या निव्याच्या तालावर तर सगळ्या बावल्या नाचायला लागल्यात. तर आपण आता हे म्हणाल्या मगाशी बोलताना की त्यांनी त्यांचं लग्न होण्याच्या आधी बोलक्या बावल्यांचे कार्यक्रम पाहिले होते. तू आधी बोलक्या बावल्यांचे कार्यक्रम पाहिले होतेस का? हो, नक्कीच. म्हणजे त्यांना कोण ओळखत नाही, मी बघायचे आणि मला फार आवडायचे ते. मग घरी आल्यानंतर घरामध्ये इतकी माणसं होती, मग तुला असं प्रश्न नाही पडायचा की कोण एक्झॅक्टली नेमकं बोलतंय आणि काय? हो, म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगू, आत्ता सुद्धा असं होतं. कधी सत्यजित प्रॅक्टिस करत असेल आणि मी आतमध्ये असेन तर मला असे खूप आवाज आले आणि मी जाऊन विचारते त्याला की अरे कोण आलंय का आपल्या घरी? तर तो म्हणतो नाही, मी प्रॅक्टिस करतोय. म्हणजे इनफॅक्ट आत्ता सुद्धा असं होतं. एक आहेत आपल्याकडे एक भाग असतो की ज्याच्यामध्ये आम्ही जुन्या जुन्या आठवणी जागृत करतो. आपल्या कारकिर्दीत 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी येऊन भेटलं असेल. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला, पण खरं तर माझ्या मते अर्धवट रवानं कोण कोण भेटलं असेल नाही का? हो, म्हणजे खरं म्हणजे मलाच भेटतात. यांना आपले बरोबर कोणतरी लागतं म्हणून. अरे काय रे, हे माझी अगदी जाहीर नाचक्की करायचंच ठरवलंय. ऍक्च्युली काय माहितीये का, सुटकेस उचलायला आपल्या ह्यांना घेऊन जातात, अजून काही नाही. काय करायला? सुटकेस उचलायला. बर, आपण फोटो बघूया. चला, बघूया, या. बघूया. बापरे, हा खूपच जुना फोटो. माझ्या वडिलांचा फोटो आहे, आमचा अर्धवटराव त्या काळचा आहे आणि पु ल देशपांडे मधोमध आहेत. आणि तो बावळट दिसणारा मुलगा कोण? तो माझा फोटो आहे. नाही नाही, मी शब्द ऐकला नाही. काय दिसणार? अरे काय तुम्ही आहे, असा भोळा दिसतो. भोळा भोळा. तर हा पुलंचा फोटो आहे आणि पुलं आमच्या दादरच्या घरी मुद्दाम वडिलांचा कार्यक्रम बघायला आलेले होते. पुढचा फोटो बघूया. हा माझ्या वडिलांचा आहे. हा अर्धवटरावचा खूप आधीचा लुक आहे. आता खूप बदललाय. आता खूप बदललाय. वयोमानाप्रमाणे ते होणारच. केस वाढलेत उलट तुझे अर्धवटराव. हो, आता पण थोडा इम्प्लांट स्मार्ट दिसतो नाही? नाही म्हणजे आता इम्प्लांट वगैरे असतं ना, हे यांना माहिती नाही. पुढचा फोटो बघूया. अमिताभ बच्चनचा फोटो आहे. अर्धवटराव महान पिक्चरमध्ये काम करत होता आणि पलंगाच्या वरती झीन तमन आणि अमिताभ बच्चन गाणं म्हणत होते आणि पलंगाच्या खाली मी आणि अपर्णा त्याच्या हालचाली करत होतो. खाली लपून राहून, म्हणजे त्यांची सुहागराग पलंगावर चालू होती आणि आम्ही खाली लपून राहून. नेक्स्ट फोटो बघूया आपण. आमिर खान बरोबर एक जाहिरात केली होती आम्ही मध्ये. तर त्यावेळचा फोटो आहे आणि त्याचा एक किस्सा मी सांगू इच्छितो इथे. मी पहिल्यांदा गेल्यावर नमस्कार केला की मैं रामदास पादे हूँ. तो म्हणाला, सर आप इंट्रोडक्शन करने की ज़रूरत नहीं है. मी तुमचे कार्यक्रम शाळेत असताना नोटबुकमध्ये नोंद करून ठेवत होतो की आज दूरदर्शनवर बावल्यांचा कार्यक्रम आहे रामदास पादेंचा. पुढचा फोटो बघूया. हा त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा फोटो आहे. आम्ही त्यांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी 50वी घरी, म्हणजे अगदी आपण घरातल्यांची जशी साजरी करतो तशी साजरी केली होती. पण अर्धवटराव ते तरुण दिसत होतात. अहो, मी एव्हरग्रीन आहे, सांगितलं ना. मी 100 वर्षाचा झालो, पण मी पण रहस्य काय आहे एव्हरग्रीन असल्याचं? खाणं पिणं अजिबात नाही. कारण उपाशी?
हा देतच नाही. आपण या कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. म्हणाले आपण या कार्यक्रमात अरे मी तात्या विंचो. अरे कुठला कोण चल रे हट. ए माझा आत्मा तुझ्यात घालू काय? ये तात्या विंचो. Bakamuge, bakali bago, dari, bakmase, yawani, klim, naklim, fatswaha. कानातले खडे काढतो थांब तुझ्या. फू मला का नाही बोलवलं? आलो ना मी तुझ्या डोक्यावर बसायला. चुकलो. आता ये तात्या विंचू या कार्यक्रमात तुमचं वेगळं खास स्वागत. या बसा. हो पाटील साहेब, ते गब्बर सिंग जसा अख्ख्या सिनेमात नायकापेक्षा लोकप्रिय झाला, तसा हा दुसरा खलनायक जो नायकापेक्षा लोकप्रिय झाला. अरे बापरे. नाही. याचं काय, याची चित्रकथा, याची काय जन्मकथा काय आहे? अरे तात्या विंचू, मी जरा सरांशी बोलतोय, तू जरा गप्प बसणार ना? बर. तात्या विंचू हा जो निर्माण झाला तो महेश कोठारेंनी झपाटलेल्या एक मध्ये ज्या वेळेला मला सांगितलं की अशी अशी आमची एक कथा आहे आणि त्याच्यात बाहुला जिवंत होतो, हे जर तुला शक्य असेल तर हा सिनेमा काढतो, नाही तर मी दुसरा काढतो. तर मी सांगितलं मी करीन. त्यावेळेला मी अमेरिकेला जात होतो, 2.5 महिने मी अमेरिकेला राहिलो आणि जाऊन आल्यावर महेशला फोन केला, मी बाहुला बनवतोय पण मला 3 ते 4 महिने लागतील बनवायला. तो म्हणाला हे काय? 3 ते 4 महिने तुला थांबायचं असेल तर थांब. तो म्हणाला थांबतो, बावला तुझ्याकडनंच बनवायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो तुम्हाला तात्या विंचू दिसतो, असे असंख्य तात्या विंचू म्हणजे 17 ते 18 तात्या विंचू रब बनवले माझ्या वर्कशॉप. सुधारणा करत आणि 17-18 बनवेपर्यंत माझ्या मनासारखं तो होईना. मग 17-18 जे माझे तात्या विंचू होते ते समोर मांडले आणि कागद पेन्सिल घेतली आणि प्रत्येकातलं काय आवडलं हे लिहून काढलं. म्हणजे याच्यातलं नाक आवडलं, याची भुवई आवडली, याचे डोळे आवडले, याचे हात आवडले, याचे ओठ आवडले, असे शॉर्ट लिस्ट केलं. आणि त्याच्यानंतर हा माझा तात्या विंचू जवळजवळ 3 महिन्यापेक्षा जास्त नंतर हा तयार झाला. महेश कोठारेंनी हे सांगितलं की तो दिसायला अगदी इनोसंट पाहिजे, क्यूट पाहिजे, भोळा पाहिजे आणि एका पॉइंटला तो एकदम त्याच्यात ट्रान्सफॉर्म होतो, बदल होतो. मी त्याला समजा प्रेमाने हाताळला तर तो माझ्याजवळ येईल. तो तुमच्या छाताडावर बसेल आणि बोलेल माझा आत्मा तुझ्यात. आता बोलतो तो, प्रेमाने पण बोलतो, आमच्या लक्षाशी खूप प्रेमाने बोलायचा. आणि हे जे तुम्हाला तात्या विंचू दिसतायत चित्रपटात, तो एक तात्या विंचू नाही, वेगवेगळ्या टेक्निकचे 9 तात्या विंचू मी बनवले एकसारखे दिसणारे. खरंच म्हणजे मी करताना किंवा महेशला पण इवन वाटलं नव्हतं की हा एवढा लोकांना आवडेल. गब्बर सिंग नंतर मराठीत तरी मला असं वाटतं तात्या विंचूचं नाव म्हणजे नायक असताना खलनायक लोकप्रिय होणं. अर्थात याच्यात झपाटलेला महेशची सगळी टीम आणि मुख्य म्हणजे महेश, कॅमेरामन, सेट डिझायनर आणि आमचे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जे इंटरॅक्शन केलं त्यामुळे हे शक्य झालं. कारण काय असतं की पपेटचे एक ऍक्शन होतं पण त्याला तेवढं स्ट्रॉंगली रिॲक्ट त्यांनी इतकं सुंदर केलं की त्याच्यामुळे पण तो जिवंत वाटलं. हे फार महत्वाचं असतं. म्हणजे खूप म्हणजे त्याच्या छाताडावर बसल्यावर त्याच्या छाताडाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला मी आणि अपर्णा लपून राहत होतो आणि एवढं करून देखील तो त्याच्याशी रिॲक्ट करत होता. हॅट्स ऑफ टू लक्ष्या. इतकी वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये आहात, तुम्ही जगभर फिरून आलेले आहात, देशातल्या परदेशातल्या अनेक ठिकाण ही जी कला जिथे जिथे आहे तिथे तुम्ही सगळीकडे तुम्ही भेटी दिलेल्या आहात. परंतु आजही याच्यासाठी एकही असं कुठे एक विद्यापीठ नाही किंवा
फार उदासीनता दिसते. बरोबर. हे मान्य आहे का तुम्हाला? नाही म्हणजे ती खंत खूप मोठी आहे मला, कारण परदेशात अशा अनेक इन्स्टिट्यूट आहेत, शाळा आहेत की जिथे हा कोर्स शिकवला जातो. प्रदेशात आहेत म्हणजे आहेत, अगदी आहेत. आणि म्हणजे जिथे असे छोटे छोटे पुढे अत्यंत अत्यंत गुणी असे मोठे रामदास होणारे मध्ये गुणी तयार होण्याचं कलाकार काम जगभर निर्माण चालतं. होतात. म्हणजे इनफॅक्ट रशिया आणि चायनामध्ये तर त्यांच्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत आणि पपेटियर्सना सॅलरी बेसिसवर ते पुढच्या जनरेशनला ते खूप चांगल्या पद्धतीने ट्रेन करतात आणि ती खूप मोठ्या लेवलवर ती कला सादर केली जाते. एस्पेशली चायना आणि रशियामध्ये आम्ही बघितलं, आम्हाला इतकं आम्ही थक्क झालो. म्हणजे हा, म्हणजे नुसतं प्रशिक्षण नाही तर त्यानंतर त्यांची उपजीविका त्यासाठी त्यांना एक रोजगार प्रयत्न देणं. करणं. रोजगार देणं हे महत्वाचं. आपल्याकडे दुर्दैवाने तशी परिस्थिती नाहीये आज. किंवा अनेक इच्छा नाहीये. इच्छा नाहीये आणि शिकवण्यासाठी बाहुल्यांच्यातला पैसा मी बाहुल्यांचं घर खरेदी करून त्याच्यात ही कला शिकवण्यासाठी मी स्वतः इन्स्टिट्यूट सुरू केली, रामदास पाध्ये फाउंडेशन. कोणाचीही मदत न घेता, कोणाचाही एक पैसा न घेता माझ्या बाहुल्याच्यातला मी पैसा त्याच्यात गुंतवला. हे माझं मोठं खूप मला समाधान मिळालं. पण मला कोणाचीही मदत नाही मिळाली तरी माझं बाहुल्यांचं प्रेम आणि जगभरात पसरलेल्या माझ्या रसिक प्रेक्षकांचं प्रेम मला खूप मिळालं. त्या पाठिंब्यावर आज मी करतोय. असंच प्रेम माझ्या बाहुल्यांच्यावर करा, आमच्यावर करा, म्हणजे ही कला आज ना उद्या आणखीन वाढेल, नवीन कलाकार निर्माण होतील. पण तुमचं प्रेम मला आवश्यक आहे. तुमचे वडील होते त्यांना तुम्ही एक वचन दिलं होतं की अर्धवट राव मी जिवंत ठेवीन. आज या जगात ते कुठेतरी असतील, त्यांना काय सांगाल तुम्ही? वडिलांना मी काका म्हणायचो. बरं, काका, आज जगभर फिरून आलो आणि तुमचा अर्धवट राव बोलता ठेवला. असंच तुम्ही माझ्यावर आशीर्वादपूर्वक प्रेम कराल अशी मला आशा आहे. आणि माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी बोलत राहणार. इथे सगळे जमलेले आहेत आणि अर्धवटरावांनी तक्रार केली होती की त्यांचं काही सगळं काय सादरविद्र होत नाही, तुम्ही माझ्या मारतात, ते बिचारे पेटीत राहतात. तर अर्धवटराव, तुमचं आणि आवडाबाई या दोघांचं आपण थाटामाटाने लग्न लावून देणार आहोत. अरे वा रे वा. पण एक अट आहे, काय? दोघांनी उखाणा घेतला पाहिजे उभा राहून. ओके. चला. आता उखाणा कोण घेणार? हा. तू घेते. आवडाबाई, आवडाबाई. आवडाबाई घेणार. हा, या. आवडाबाई. आठवते हा. श्रीखंडा बरोबर खातात पुरी, मिसळी बरोबर खातात पाव. रामदास बुवांच्या कुटुंबाला एकत्र आणतात आमचे अर्धवटराव. क्या बात आहे. बघा बघा बघा, अर्धवटराव आता यातून जोरदार व्हायला पाहिजे. आता काय बरं. हा, रुपया म्हणजे 16 आणे रुपया म्हणजे 16 आणे आणि आमची आवडी म्हणजे खणखणीत नाणे. क्या बात आहे. वा, 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 वा. अर्धवटराव, अजून 100 वर्ष तुम्ही जगा असा संपूर्ण महाराष्ट्राच्या रसिकांतर्फे आशीर्वाद देतो मी तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. आपण सगळे इथे आलात. झी मराठीकडून आपल्याला एक छोटीशी भेट देत, आपण त्याचा स्वीकार करावा. हो. मला देणार की याला? अर्धवटराव कोणाला पाहिजे? मलाच द्या हो, याला कशाला देता?
मला या सगळ्यांना भेटून फार फार कौतुक वाटलं. अहो हल्ली एक अख्खं कुटुंब एकत्र राहत नाही, पण पाद्यांच्या घरात एक रामदास बोंचं आणि एक अर्धवटरावांचं अशी 2 कुटुंब पिढ्यानपिढ्या आनंदाने एकत्र राहतात. बरं, या सगळ्यांवरती लक्ष ठेवायला तो तात्या विंचू आहेच, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्यात सुसंवाद आहे. तुमच्या घरातल्या लोकांशी तुमचे कानातले खडे बोलून मन मोकळं करून सुसंवाद सुरू करायचा प्रयत्न करा, आणि काय परिणाम झाला ते सांगा मला पुढच्या भागात. आता घेतो निरोप. पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को फॉरवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स नेरोलॅक हेल्दी होम पेंट्स आणि क्लिनिक प्लस शॅम्पूच्या पुढच्या भागात आपण भेटूया. नवीन कान, नवीन खडे, नवीन पाहुणे. तोपर्यंत